नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. 21 जून हा योग दिवस म्हणून का साजरा केला जातो तुम्हाला माहीत आहे का? आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आणि 2014 संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे घोषित केले. पहिला उत्सव 21 जून 2015 रोजी जागतिक सहभागाचा झाला. आंतरराष्ट्रीय योग दिन योगाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायद्यांना प्रोत्साहन देतो. योग मन, शरीर आणि पृथ्वीला जोडतो. या वर्षीची थीम एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग, वैयक्तिक कल्याण आणि जागतिक शाश्वतमध्ये त्यांची भूमिका अधोरेखित करते. सामूहिक कार्यक्रम, पर्यावरणीय मोहिमा आणि समावेशक सत्रे या उत्सवाचे प्रतीक आहेत, जे लोकांना संतुलित पर्यावरण जागरूक जीवनासाठी योगाला दैनंदिन सवय म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहित करतात. जागतिक योग दिनाचे महत्त्व काय आहे? आज जगभरात विविध प्रकारामध्ये याचा सराव केला जातो आणि लोकप्रियता वाढत आहे. त्याचे सार्वत्रिक आव्हान ओळखून 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव 69 ते 131 द्वारे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. योग दिवस 2025ची थीम काय आहे? 2025 आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग आहे. 2025 हे वर्ष या जागतिक उत्सवाच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त एक महत्त्वाचा टप्पा आहे. योग म्हणजे काय? योग मुळात एक आध्यात्मिक शिस्त आहे, जी अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे, जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते. हे एक शास्त्र आहे आणि निरोगी जगण्याची कला आहे. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून बनला आहे, जो जोडणे किंवा एकत्रित होणे असा अर्थ आहे. योगाचे किती प्रकार आहेत? भारतीय योगशास्त्रामध्ये योगाचे 5 प्रकार सांगितले आहेत. ज्ञानयोग, आत्मज्ञान, हठयोग, आसन आणि कुंडलिनी जागृती. कर्मयोग, योग कर्मसु कौशल्यम, कर्मात कुशलता आणणे म्हणजेच योग. भक्तियोग, भजन कुर्याम राजयोग, योग. चित्तवृत्ती निरोध, मनाच्या की वृत्तीवर नियंत्रण ठेचणे हाच योग आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. योग ही भारतीय संस्कृतीमधील एक प्राचीन आणि महत्त्वाची परंपरा आहे, जी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व. आरोग्य. योग केल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते. योगामुळे शारीरिक लवचिकता, ताकद वाढते आणि तणाव कमी होतो. शांतता. योगामुळे मानसिक शांतता आणि स्थिरता मिळते. नियमित योगामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मक विचार कमी होतात. जागरूकता. आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्याला योगाचे महत्त्व आणि फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देतो. ऐक्य. हा दिवस जगभरातील लोकांना एकत्र आणतो आणि योगाद्वारे एकतेची भावना वाढवतो. सांस्कृतिक वारसा. योग ही भारतीय एक मौल्यवान देणगी आहे आणि आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणे म्हणजे आपल्या सांस्कृतिक वारसा जपण्यासारखे आहे. योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राचे महासभेत मांडला. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत महाविष्ट असलेल्या 193 देशांपैकी 175 देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर 2014 या दिनाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली. 21 जून 2015 रोजी पहिला जागतिक
योग दिवस जगभरात साजरा करण्यात आला. या दिवशी संपूर्ण जगभरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताची राजधानी दिल्ली येथे राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली. या कार्यक्रमात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले. 35,985 लोकांचा सहभाग असणारा सर्वात मोठा योग वर्ग आणि एकाच योग वर्गात 84 वेगवेगळ्या देशातील नागरिकांनी घेतलेला सहभाग असे 2 जागतिक उच्चांक वर्ल्ड रेकॉर्ड बनले. 21 जून हा वर्षातील इतर दिवसापेक्षा सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी उत्तरायण संपूर्ण दक्षिणायन सुरू होते. या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होतो. दिवस मोठा असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योग साधना केल्या जातात. प्राचीन काळापासून आजतायगत या सर्व साधना गुरु शिष्य परंपरेने जतन केल्या, परंतु तरीही लोकांच्या मनात योगाविषयी हवी तेवढी जागरूकता नव्हती. योगाचे महत्त्व काही मर्यादित लोकांनाच माहीत होते व लोकांच्या मनात योगाविषयी काही गैरसमजही होते. उदाहरणार्थ, योग अंगीकारणे म्हणजे संसारापासून दूर जाणे किंवा योग हा फक्त हिंदू धर्माचा भाग इत्यादी. तसेच काही लोकांनी योगातील साधनांमध्ये अन्य विचित्र गोष्टीचे मिश्रण करून त्याचे स्वरूप विकृत करून टाकले होते. उदाहरणार्थ, बियर योग, डॉग योग इत्यादी योगांच्या प्राचीन शास्त्रशुद्ध परंपरेतील साधनाविषयी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करून जागरूकता उत्पन्न व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी योगाभ्यास करून आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले करावे हा जागतिक योग दिन साजरा करण्यातील मुख्य उद्देश आहे. जागतिक योग दिनामुळे समाजाच्या सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यास मदत झाली आहे. जागतिक योग दिनानिमित्त शासकीय तसेच इतर स्तरावरूनही योगाशी संबंधित अनेक कार्यक्रमाच्या मोठ्या उत्साहाने आयोजन केले जाते. त्यामध्ये योगासने, शुद्धिक्रिया, प्राणायाम अशा अनेक योगासंबंधित क्रियांचे प्रात्यक्षिक दाखवले जाते आणि योग तत्वज्ञान, योगाचे प्राचीन ग्रंथ, योगातील साधना, योग चिकित्सा इत्यादी अनेक विषयांची माहिती देणारे व्याख्याने आयोजित केली जातात. शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांकरिता सामूहिक स्वरूपात सूर्यनमस्कार, योगासने इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात. सद्यस्थितीमध्ये योग साधनेला आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनवणे गरजेचे झाले आहे. सन 2020 मध्ये आलेल्या कोविड साथीमुळे शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य देखील अधिक धोक्यात आले आहे. अशा काळात असंख्य लोक महाजालकांच्या इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र येऊन योग साधना करताना दिसत आहे. सन 2020 व 2021 मध्ये ज्या ठिकाणी कोविड साथीमुळे लोकांना एकत्र येऊन योग साधना करणे शक्य नाही, अशा ठिकाणी महाजालकांच्या माध्यमातून एकत्र येऊन मोठ्या उत्साहात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला होता. जागतिक योग दिनानिमित्त दरवर्षी विशिष्ट रूपरेषा आयोजन करून त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यापैकी काही रूपरेषा पुढील प्रमाणे आहेत. सन 2017 मध्ये आरोग्यासाठी योग ही रूपरेषा निश्चित केली होती. याचप्रमाणे 2018 मध्ये शांततेसाठी योग, 2019 मध्ये हृदयासाठी योग, 2020 मध्ये कौटुंबिक योग आणि 2021 मध्ये कल्याणकारी योग या रूपरेषा निश्चित करण्यात आल्या होत्या. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.